गाणं हो जाए. नाही बोला आधी आणि मग गाणं. मस्त मग बोला नक्कीच. ओके. तुम्ही सगळ्या 50च्या पुढे म्हणजे 54-55 खूप तरुण आहात आपल्यापेक्षा. आणि तो उत्साह तुमच्या सगळ्यांच्या वागण्यावरून लक्षात आला. खूप छान वाटलं. आज आम्ही असं म्हणणार नाही की त्या बहिणीबरोबर तिचा भाऊ का आला, कारण आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहे. भाऊ तुझ्याबरोबर कशाला आला असं कोणत्याच वेळी मला विचारणार नाही. पालक म्हणून आले भाऊ, पालक म्हणून आलेले वडील पुष्पकुमारजी मेहता, राजेश मेहता, आदरणीय आमचे बडे सर. खूप दिवसानंतर बडे सरांचं भाषण पुन्हा ऐकलं, छान ऐकलं. आणि सगळे पांडेबाई, जोशीबाई, गुजराती सर, गंधेबाई, वारेगावकरबाई, ज्यांचे शब्द ऐकायला आजही छानच वाटतात. खूपच सुरेख. नेमक्या शब्दात कसं बोलावं आमच्या पेढेबाई, नुकत्याच रिटायर झालेल्या तुमच्या मुख्याध्यापिका मालुसकर मॅडम, आजच्या मुख्याध्यापिका आणि सगळे शिक्षक वृंद. मगाशी तुम्ही खूप छान वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या. संसारामध्ये, नोकरीमध्ये आणि संसारामध्ये म्हणजे बाहेर जगाच्या घरातून बाहेर आणि घरामध्ये सुखदुःखांना सामोरं जावंच लागतं सगळ्यांना. दुःख कधी संपत नाही. पण एक अनुभव असा आहे की कुठून ना कुठून तरी सुख पण डोकावत असतात. त्या सुखांना जवळ घ्यायचं आणि आठवणींच्या रूपात जपत राहायचं, हे आमचं वय आहे आता साधारणपणे. तर खूप छान वाटलं सगळ्यांना बोलून. आणि बडे सरांना मी एक सांगेन की या एवढ्या मोठमोठ्या सगळ्या उद्योजिका पण आहेत, नोकरी करणार आहेत, यशस्वी झालेले आहेत. सुखदुःख सांभाळता तुम्ही यशस्वी झालेले आहात. तर त्यामुळे मला आता 2 वेळा आठवतातच. मला माहितीच होतं गाणं म्हणावं लागेल. आणि बडे सरांना मी सांगेन की आपलं स्वप्न कसं पूर्ण झालेलं आहे. खरं म्हणजे साठी संपल्यानंतर ना शरीराचे जे ऱ्हास होतात त्यातला पहिला ऱ्हास गळ्यावर होतो. ॲक्च्युअली पहिला दंड गळ्यावर बसतो. त्यामुळे गाणं कितपत चांगलं येईल हे मला माहीत नाही, परंतु प्रयत्न करते. तो आवाज गेला तर सगळंच गेलं आता. नहीं नहीं अभी भी वैसा ही है. चिरा चिरा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा. चिरा चिरा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा. अज्ञानी तो पढवावा, अज्ञानी तो पढवावा. थेंब अंतर सागर हे सत्य शिवाहुय सुंदर हे. सत्य शिवाहुय सुंदर हे. इथे मोती होतील घामाचे. इथे दामाचे मोती होतील घामाचे. सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे. स्वरूप शुभंकर हे सत्य शिव